ते आपल्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करत असताना किंवा सुरुवात केली असताना म्हणजेच when he has to the started his to the life of journey afoot and light hearted I take to the open road healthy free the world before me the long brown path before me leading wherever I choose. Yes, या ठिकाणी कवीने आपल्या जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करत असताना he has a foot that on these roads. Yes, a foot. त्याने पहिलं पाऊल या रोडवरती ठेवलं असताना. Yes, which type of the road? The open road. ओपन रोड, खुला अशा पद्धतीचं ते रोड आहेत. and now he has to the also light hearted that. light hearted म्हणजेच या ठिकाणी की कोणत्याही पद्धतीचा बोजा, कोणत्याही पद्धतीचं टेन्शन honest with the head, डोक्यावर न घेता. now he has to the started his journeys on the open road that. yes, which are the road he has to the choose that. yes, the open road that. and how he has to the journeys light hearted that, not of the any tension has to the taken that food honest with the रोड द्यात. अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना त्या ठिकाणी जे पहिलं पाऊल जे काही म्हटलं जात असतात, पुढे जाण्याकरता जे काही म्हटलं जात असतात, प्रिपरेशन और ऑन दिस वे दॅट ही हॅज टू द स्टार्ट हिज टू द जर्नीज लाइट हार्टेड दॅट मीन्स टू द नॉट ऑफ द एनीज बर्डन ही हॅज टू द टेकन और नॉट ही हॅज टू द एनीज ब्लेम दॅट. कोणत्याही पद्धतीची तक्रार जी काही म्हटलं जात असतात, कोणत्याही पद्धतीचं व्हिम्पिंग जे काही म्हटलं जात असतं, कुरकुर न करता ही हॅज टू द स्टार्टेड हिज टू द जर्नी दॅट. yes, healthy free the world before me that. yes, the words has to the describe that. how was the words that? yes, the word is the healthy. healthy means to the when if you have to the want to something doing on this to the earth or in this life that या जीवनामध्ये या पृथ्वीवर तुम्हाला जर काही जर करायचं असेल तर yes, these are to the words is the healthy that means to the nutritious. nutritious means all the things we have to the provide or to the enough that. and now free that, free. now these are the words have to the describe that, the healthy words, free words, not of the any tension that. कोणत्याही पद्धतीचं एक तक्रार जे काही म्हटलं जात असतात, तक्रार न ठेवता या ठिकाणी असं हे जग की ज्या जगामध्ये विशिष्ट अशा पद्धतीचं फ्रीडम आहेत, एक मोकळीक आहेत. now these are the words is the healthy that. असं जग की जे जग हेल्दी आहेत अशा त्या जगामध्ये he has to the started his to the journey that. त्यांनी तो त्या पद्धतीचा आपला प्रवास जो काही म्हटला जातो तो प्रवास त्या ठिकाणी चालू केला. त्या रस्त्याने जात आहेत तो रस्ता एक हेल्दी means to the enough means to the nutritious that all the things he has to the provide that. and free एक फ्रीडम जे काही म्हटला जात असतात. where was he has to the go on that. त्यांना ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य जे काही म्हटलं जात असतात ते स्वातंत्र्य या ठिकाणी प्राप्त झाले गेलेले आहेत. द लॉंग ब्राऊन पाथ, पाथ मीन्स रोड दॅट, रस्ता. बिफोर मी लिडिंग व्हेरेवर आय चूज दॅट. यस, व्हेरेवर ही चूज दॅट. पोएटने जो काही रोड जो काही निवडला गेलेला आहे, जो काही रस्ता जो काही निवडला गेलेला आहे जीवनाच्या प्रवासाकरिता, तर तो रस्ता निवडत असताना मात्र विच टाइप ऑफ द रोड ही हॅज टू द चूज दॅट. लॉंग ब्राऊन दॅट, लॉंग लांबच लांब जो काही म्हटला, दिस इज द डिस्क्राइब दॅट हॅज टू द रोड अँड टू द ब्राऊन दॅट. ब्राऊन म्हणजे तपकिरी कलरचा जो काही म्हटला जातो, मातीचा जो काही म्हटला जात असतो, तर अशा पद्धतीचा तो रोड जो काही म्हटला जात असतो त्यांनी त्या जीवनाच्या प्रवासाला निघाला असताना निवडल्या गेलेला आहे. बिफोर मी लिडिंग व्हेर एव्हर आय चूज दॅट. यस, ही हॅज टू द चूज दॅट, नॉट टू द एनी पर्सन्स हॅव टू द फोर्स. कोणत्याही व्यक्तीने त्याला फोर्स केला गेलेला नाही. ही हॅज टू द चूजन दॅट. यस, in 12th class student that or when the 10 pass student that we have to the choose to our stream that's art, commerce and science. But some of the students they have to the force one of the person is to the parents that or is to the friend that. After that, now these are the results will got the fail. He has to the blame these people that.
एखाद्या व्यक्तीने एखाद्या मुलांनी जेव्हा आर्ट घेतलेलं असेल किंवा कॉमर्स जर घेतल्या गेलेलं असेल त्याने त्याच्या मताने जर घेतल्या गेलेला असेल, येस ही हॅज टू द चूज हिमसेल्फ दॅट, येस ही विल बी सक्सेसफुल. बट वन ऑफ द पर्सन्स हॅव टू द फोर्स दॅट. परंतु एखाद्या व्यक्तीच्या फोर्सच्या माध्यमातून जर घेतल्या गेलेला असेल तर येस दीज आर टू द वे दॅट इज द डिफिकल्ट फॉर हिम. तर तो त्याला मात्र कठीण जो काही म्हटला जात असतो तो कठीण जात असतो. म्हणून देअरफॉर यू हॅव वॉन्ट टू सक्सेसफुल दॅट इन युअर टू द लाईफ और युअर जर्नीज विल बी सक्सेसफुल दॅट. तुमचा जीवनाचा प्रवास जर यशस्वी करायचा असेल, सक्सेस जर करायचा असेल तर दॅट इज द एव्हरीथिंग यू हॅव टू द चूज दॅट हिमसेल्फ, युअर सेल्फ दॅट. तुम्ही स्वतःहून किंवा एखाद्या व्यक्तीने त्याने स्वतःहून तो मार्ग निवडलेला पाहिजे. ॲट अ टाइम दॅट ही विल रिच देअर टू द स्पॉट दॅट, तो त्याच्या स्पॉट पर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. यस, नाउ ऑन दिस टू द फर्स्ट स्टँजाज हॅव the few activities that yes the pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. अशा पद्धतीची लाईन शोधून काढा किंवा लाईन दर्शवा की त्या माध्यमातून these are the persons have to the poet that prepared to enjoy every moment of his journey. त्याचा जो काही प्रवास आहे जीवनाचा त्या प्रवासाचा प्रत्येक क्षणाचा आनंद जो काही म्हटला जात असतो तो आनंद मात्र तो त्या लाईनच्या माध्यमातून घेऊन राहिला असं आपल्याला दिसून येते. यस, विच आर दिस लाईन दॅट इन द फर्स्ट स्टँजा अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड अँड सेकंड लाईन इज द हेल्दी फ्री द वर्ड बिफोर मी दॅट. दीज आर द टू लाईन्स. नाउ द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी दॅट. नाउ second questions, second activities has created. The poet has used many describing words such as healthy in this poem. Make a list and classify them as. yes, कवीने या ठिकाणी बरेचसे असे डिस्क्राइबिंग वर्ड्स या ठिकाणी योजले गेलेले आहेत. ते कोणते शब्द आहेत? यस, नाउ द फर्स्ट हॅज टू द गिवन दॅट स्पीकर. स्पीकर मीन्स पोएट. हिमसेल्फ दॅट कशा पद्धतीचा आहे? लाईट हार्टेड दॅट, खुल्या मनाचं. नॉट ऑफ द एनी टेन्शन दॅट, कोणत्याही पद्धतीचं टेन्शन न घेता लाईट हार्टेड पर्सन हॅव द स्पीकर दॅट. वर्ड्स, यस वर्ड्स हॅव टू द डिस्क्राइब दॅट इन दिस टू द स्टँजा. फर्स्ट स्टँजा the words is the describe has to the word free and healthy that. Yes, and now the road. How was the road that? Road is the describing have the long and to the brown that. Yes, that like for these are to the activities will be solid that. Now third activities here is to the figure of the speech that, and this is the most important to us that will be asked in examination. Two place in the first the poem and secondly these are to the appreciations will be written that. जेव्हा आपण appreciation जेव्हा आपण लिहू त्यावेळेस मात्र आपल्याला figure of the speech ची गरज भासणार आहे. Here is to the line of foot and light hearted I take to the open road. Yes, this line has to the given that. And which are the figure of the speech? Identify and explain. Yes, the road has been indirectly compared to the road of life. रोड जो काही दर्शवला गेलेला आहे त्या रोडची जी तुलना जी काही म्हटला जात असतात जीवनाच्या रस्त्याशी जीवनाच्या मार्गाशी केल्या गेल्या डायरेक्टली इनडायरेक्टली केल्या गेलेले आहेत. डायरेक्टली न करता इनडायरेक्टली केल्या गेलेल्या म्हणून देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इन दीज लाईन्स मेटाफर. Also for in this to the lines have to the figure of the speech is the alliteration that. Why alliteration? Now we have to be the known that in this poem in this line that take चा T and द जो आहे तो द चा T. These are the T is the letter repeated that. टी जे लेटर जे काही म्हटला जात असतात ते रिपीट झाल्या गेलेल्या आहेत. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द alliteration also that. Next line, healthy free the world before me. Yes, identify and explain the figure of the speech. Yes, these are the figure of the speech in the inversion that. Why inversion? The word prose order is not correct. म्हणजे जी काही लाईन दिल्या गेलेली आहेत जसं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असायला पाहिजे त्या पद्धतीची रचना त्या हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी या लाईनची नाही. Here is the third line. The first stanza has given the long brown path before me
leading wherever I choose. Yes, now these lines which are the figure of the speech are used there. Yes, now the road has given leading, and leading lead करणे, समोर चालणे, ही कृती मानवी कृती आहे. therefore the figure of the speech is the personification, and म्हणून therefore the road has given leading. these human qualities are expressed that, या ठिकाणी मानवी कृती दर्शवल्या गेलेली आहेत. लीडिंग ही कृती मानवाची असते, प्रगती करणे ही कृती मानवाची असते. म्हणून therefore here is the figure of the speech is the personification. also for the figure of the speech is the alliteration. that alliteration, why that? because in these lines has to the words has given long, and now his to the starting the sound letter has l and leading l. therefore the figure of the speech is the alliteration. कसं काय लिहायचं ते? the letter l is repeated pleasingly. therefore the figure of the speech is the alliteration. that now that like for these are to the first stanzas has to the completed here. that now we start to the second stanza. that yes, second stanza what? yes, the second stanza song of the open road. henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. done with endure complaints, libraries, querulous criticism, strong and content I travel the open road. yes, now henceforth means chapde, hereafter to the chapde I ask not good fortune. that yes, one of the persons have to the every time depend on to the good fortune. good fortune म्हणजे दैव ज्याला म्हटला जात असतात, नशीब जे काही म्हटला जात असतात ते नशीब. I myself am good fortune. that henceforth I whimper that no more, postpone no more, need nothing. that yes, in the second stanza he does not to the feel good luck favor him. that yes, everyone the persons have to be the depend is to the good luck. that प्रत्येकच व्यक्ती आपल्या त्या नशिबावर जे काही म्हटला जात असतात तो नशिबावरती अवलंबून असतो. henceforth I ask not good fortune. that but poets that or speaker he has to the not depend the his the good fortunes or to be the that is the luck. that त्या लक वर, नशिबावर, ते दैवावर ते मात्र अवलंबून आहे. I myself am good fortune. that yes, he has to the say to us that he himself he is good fortune himself. स्वतः जे काही म्हटला जात असतात तो स्वतः करता मात्र नशीबवान आहेत. why that? now these are to the bright you want to your future. that नशीब जर आपल्याला चमकायचे जर असेल तर दॅट इज द नेसेसरीज हॅव टू द वर्क हार्ड ज्याला म्हटला जात असतात ते वर्क हार्ड. therefore now these lines henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. that now these are to the lines he has to the confident. that yes, त्याचा एक आत्मविश्वास जो काही म्हटला जात असतो तो आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. henceforth I whimper no more, that postpone no more and need nothing. that yes, now everything he can do it. that why that? because he has to the not good fortune. that us, कारण नशिबाविषयी जे काही म्हटला जात असतात ते कधीच डिफेंड नाही आहेत. now henceforth I whimper no more. that I whimper म्हणजे that like for these are the meanings have to be the weak, low, sad cries, कुरकुरणे जे काही म्हटला जात असतात. yes, the many students have to the every times have to be the his sounds have lowing or to the crying. that रडका आवाज जो काही म्हटला जातो प्रत्येक वेळी नाराज जे काही म्हटला जात असतात. yes, but poet has to the not whimper no more. that मात्र ते त्या ठिकाणी कुरकुरत बसल्या गेलेले नाहीत. कुरकुरणे कशा माध्यमातून? बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर माझ्याकडे पैसा नाहीत, आम्ही गरीब आहोत, माझी परिस्थिती नाहीत, मी या बिलॉंग सोसायटी मधून करतो, या धर्मातून बिलॉंग करून राहिल्या गेलेलो.
that like for every time has to the whimper, crying and प्रत्येक वेळेला रडगाणं जे काही म्हटलं जात असतात ते रडगाणं. And therefore now that like for these are the situation he has to the decided that or he has to the postpone to the every work next day. आणि प्रत्येक काम मग ते पुढच्या दिवसावर जे काही म्हटलं जात असतात ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. बट पोएट दॅट ही हॅज टू द not a whimper that, not crying that, not to the he just sounds have to the low that or to the weak. मात्र त्यांचा आवाज जो काही म्हटला जात असतो त्यांचं रडगाणं जे काही म्हटलं जात असतात ते मात्र कधीही त्यांनी रडगाणं केल्या गेलेलं नव्हतं. नॉट ही हॅज टू द पोस्टपोन दॅट. यस, कोणतंही काम जे काही म्हटलं जात असतात त्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला गेलेला नव्हता. यस, ही हॅज टू द नो दॅट एव्हरीथिंग विल बी पॉसिबल. प्रत्येकच गोष्ट शक्य आहेत. यस, मॅन हॅज टू द डन. आतापर्यंत जे काही केल्या गेलेलं आहे ते मनुष्याच्या माध्यमातूनच केल्या गेलेलं आहे. इफ यू हॅव टू द थिंक दॅट, जर तुम्ही विचार जर केल्या गेलेला असेल तर यस यू विल बी अब्सोल्युटलीच विल बी रीच दॅट. तर तुम्ही त्या ठिकाणी इच्छेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing that, done with endure complaints, libraries, क्रुएलस क्रिटिसिझम दॅट, क्रुएलस क्रिटिसिझम कंप्लेनिंग म्हणजे तक्रार जे काही म्हटलं जात असतात विशिष्ट अशा पद्धतीची त्याची कोणतीही या ठिकाणी तक्रार नाही. विच आर दीज आर द कंप्लेंट्स दॅट, जी काही तक्रार असेल यस डन विथ इंडोअर दॅट, आणि त्या सगळ्या जे काही म्हटलं जात असतात त्या बाहेर सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा तो त्या गुंडाळून ठेवण्याचा त्याने तो प्रयत्न केला. क्रुएलस क्रिटिसिझम दॅट, यस क्रुएलस मीन्स टू द तक्रार चिडचिडा जे काही म्हटला जात त्या पद्धतीची कोणत्याही पद्धतीची एखाद्याने क्रिटिसिझम जर केल्या गेलेलं असेल, एखाद्याने जर त्याच्या वागणुकीवर जर विचार जर स्पष्ट केला गेला तर ही नेव्हर्स हॅव टू बी द कंप्लेनिंग दॅट, तर त्यांनी त्या पद्धतीची कधीही त्याच्यावरती चिडचिड होण्याचा त्यांनी प्रयत्न केला गेलेला नाही. यस, हे टू द लायब्ररीज दॅट, लायब्ररीज म्हणजे पुस्तकाचं भांडार जे काही म्हटलं जातं आपण ग्रंथालय म्हणू. देअरफॉर नाउ दीज आर टू द थिंग्स दॅट, ज्या काही गोष्टी जे काही असेल पुस्तकामध्ये ज्या काही त्याला वाचण्यात आल्या गेलेल्या असेल, कदाचित हा अर्थ या ठिकाणी लावला गेलेला असावा, तर त्या सगळ्या गोष्टी जे काही म्हटल्या जात असतात त्यांनी त्या तक्रारी जे काही असेल त्या तक्रारी पूर्णतः त्यांनी त्या ठिकाणी गुंडाळून ठेवला. देअरफॉर स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड दॅट, यस ही हॅज टू बी द ओपन रोड्स हॅव टू द ट्रॅव्हलिंग दॅट, आणि म्हणून त्या मोकळ्या रस्त्यावरून फिरत असताना प्रवास करत असताना ही हॅज टू द कंटेंट दॅट, कंटेंट्स मीन्स टू द दॅट इज द ॲसेसरी, जे काही इच्छा गरज आहेत ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीची धारणाशक्ती जे काही म्हटलं जात असतात त्या सगळ्या पूर्णतः त्याला एक समाधानकारक त्या ठिकाणी मिळणार किंवा मिळाल्या गेलेल्या आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड दॅट, यस ही विल वर्क हार्ड अँड मेक इट्स टू द ड्रीम कम ट्रू दॅट, कारण त्या पद्धतीचं समाधानी जर असेल तर आपोआपच त्याचं जे स्वप्न जे काही म्हटलं जात असतात ते स्वप्न मात्र सत्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही इज नो लॉंगर कंटेन विथ इज द मोनोटॉमिक रुटीन दॅट, नो लॉंगर कंटेन दॅट, तक्रार जे काही म्हटलं जात असतात त्या तक्रार किंवा त्या विशिष्ट अशा सामग्री एखाद्या बऱ्याचशा वेळ पद्धती त्याला चिपकून राहिल्या गेल्या नाही. आय ट्रॅव्हल द ओपन रोड दॅट व्हेन ही हॅज टू बी द ओपन रोड्स हॅव टू द ट्रॅव्हलिंग ही हॅज टू द हॅपी दॅट, तो त्या पद्धतीचा आनंदी सुद्धा आहे. नाव दीज स्टँजाज हॅव टू द डिपेंड द ॲक्टिव्हिटीज, पिक आउट द लाईन शोविंग दॅट द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी दॅट, यस जर्नीचा प्रत्येक क्षण हा कवी या ठिकाणी आनंदाने साजरा करत आहे. त्याकरता कोणत्या लाईन या ठिकाणी सुचवल्या गेलेल्या आहे. यस द हेन्सफोर्थ आय not good fortune I myself have good fortune that, and strong and content I travel the open road. Yes, these are to the lines that has to the showing enjoy every moment of his journey that also for the activity has to the pick out the lines which show that the पोएट सेल्फ कॉन्फिडन्स, या ठिकाणी कवी जो काही म्हटला जात असतो एक आत्मविश्वासी दिसून राहिल्या गेलेला आहे. ती कोणती अशी लाईन आहे तर यस फर्स्ट लाईन अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, द फर्स्ट स्टँजा हॅज टू द गिवन लाईन दॅट, अँड द सेकंड स्टँजा द स्ट्रॉंग अँड कंटेन आय ट्रॅव्हल द ओपन रोड दॅट, यस दॅट लाईक फॉर दीज आर द टू लाईन्स द पोएट्स हॅव टू द नो दॅट द सेल्फ कॉन्फिडन्स पर्सन दॅट.
Here is the figure of the speech. Yes, that like the line has to the given that अशा पद्धतीची लाईन जर दिल्या गेलेली असेल, henceforth I ask not good fortune, I myself am good looking fortune, that which are the figure of the speech in these to the lines are used that. Yes, now the figure of the speech is the repetition that. Why that repetition? Now here is to the I, henceforth I and I. Here is to the repeat, and also for these are the good fortune that. These are the words are to the repeated that. Therefore the figure of the speech is the repetition. Also in these two the lines have to the figure of the speech have the alliteration that. Alliteration सुद्धा या ठिकाणी आहे. Why that? Now the G and F, the repeated the letter pleasingly that, sound effect, poetic sound effect that, एक sound effect करण्याकरता तो वापरलेला जो वर्ड्स आहेत त्या वर्डचं पहिलं लेटर गुड फॉर्च्यूनचं जी, फॉर्च्यूनचा एफ, इन द सेकंड लाईन्स गुड लुकिंगचा जी and फॉर्च्यूनचा एफ. that like for these are the figure of the speech is the alliteration that. Also for lines, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Here is the figure of the speech is the alliteration that. Why that? The sound of n. Yes, no cha n, need cha n, nothing cha n has been repeated in the line more and more that. पुन्हा पुन्हा n त्या ठिकाणी वापरल्या गेलेला आहे. Therefore the figure of the speech is the alliteration that. And also for these are the figure of the speech is the repetition that. Why repetition? No mover and no mover दोन वेळा या ठिकाणी जशाने तसा त्या ठिकाणी रिपीट केल्या गेलेला आहे. Therefore the figure of the speech is the also repetition that. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा figure of the speech या ठिकाणी repetition आहे. Yes, here is the third line. Done with endure complaints, libraries, querulous criticism. Yes, which are the figure of the speech? The figure of the speech is the alliteration. The sound of K, complaints चा sound K न चालू होतो. त्याच्यानंतर querulous चा Q म्हणजे K न चालू होतो. criticism K हा K या ठिकाणी चालू होतो. मग therefore the figure of the speech is the alliteration that. Now the third stanza of this poem, the earth that is sufficient, I do not want the constellations any nearer, I know they are very well where they are, I know they suffice for those who belong to them. Yes, the earth that is sufficient that. Yes, now in the third stanza the speaker makes reference to the earth and to the star that. या ठिकाणी कवी पृथ्वी आणि स्टार्स ज्याला म्हटला जातं, जे ग्रह जे काही तारे जे काही म्हटला जात असतात त्या ताऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही रेफरन्स दिल्या गेलेले आहेत. द अर्थ दॅट इज सफिशियंट. यस, हाऊ वॉज द अर्थ दॅट? द अर्थ इज द सफिशियंट दॅट मीन्स these are to the earth we have to the given to us many more thing that. yes, म्हणजेच काय, रोटी कपडा और मकान, रोटी फूड, कपडा क्लॉथ अँड निवारा जो काही म्हटला जात असतो शेल्टर. yes, रोटी कपडा और मकान, these are to the earth we have to the provided that. therefore the earth is the sufficient. आणि म्हणून पृथ्वी जी काही म्हटला जात असता, ही मायभूमी जी काही म्हटला जात असता, ही पुरेशी आहेत. all the things we have to the need that provide to us. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी या पृथ्वीने पुरवल्या गेलेल्या आहेत. व्हाय आर यू विम्पर दॅट? मग का बरं तुम्ही रडून राहिल्या गेलेल्या आहेत? आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन एनी नियरर दॅट. कॉन्स्टेलेशन्स हिअर इज टू द मिनिंग्स हॅव टू द फेट, डेस्टिनी, ज्याला नियती, दैव, प्रारब्ध जे काही म्हटला जात असतात, ज्याला आपण शुभ ग्रह वगैरे जे काही म्हटला जात, आकाशामध्ये जे असणारे जे काही ग्रह तारे जे काही म्हटला जात असतात, दॅट इज द कॉन्स्टेलेशन दॅट. वन ऑफ द पीपल ऑफ द ग्रुप, एक लोकांचा समूह जो काही म्हटला जात असतो, लोकांचा समूह.
the earth that is sufficient that. Yes, the poets have to the told to us that the earth is the sufficient that. All the things we have to the want to something new. काही जर करायचं असेल तर प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पृथ्वीच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या आहे. I do not want the constellation any nearer that. Yes, he has to the not a blessing that. He has to the not want to the blessings have to the constellation that. He has to the not depend on his to the fate or to the destiny that. Here the many people surround to him that. All the peoples have to be the depend on to the fate destiny. बरेचसे लोक जे काही म्हटला जात असतात त्यांच्या सभोवतालचे लोक एक विशिष्ट अशा पदा समूह आहे की तो समूह ग्रह तारे जे काही म्हटला जात असतात त्या ग्रह ताऱ्यावरती डिपेंड आहे. बट नाउ द पोएट्स हॅव टू द नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स हॅव टू द हेल्प दॅट इन टू द जर्नी ऑफ द लाईफ. जीवनाच्या प्रवासामध्ये ग्रहतारे आपल्याला साथ द्यावं, ग्रहताऱ्याच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य मिळावं. ही डिड नॉट टू द वॉन्ट दॅट. त्याला मात्र ते पटत नाही किंवा तशी त्याची इच्छा सुद्धा नाही. एनी नियरर दॅट. परंतु त्याच्या सभोवताल जे काही म्हटला जात असतात द पीपल्स हॅव टू द डिपेंड एव्हरी टाइम टू द कॉन्स्टेलेशन दॅट. त्या कॉन्स्टेलेशनवर डिपेंड असणारे लोक मात्र त्याच्या सभोवताल असतात, जवळजवळ असतात. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर दॅट. यस, he has to the thought that about the people that. Yes, he has to the know that they are very well that in the constellations, the sky. आकाशामध्ये जे काही ग्रह तारे जे काही म्हणतात ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते आनंदी आहेत, सुखी आहेत. where they are that like the people that. आणि म्हणून असे लोक जे काही म्हणतात की ज्या ठिकाणी जे काही असल त्या ठिकाणी ते व्यवस्थित आहे, छान पद्धतीचे आहे. दे हॅव टू द नॉट नीड दॅट. त्याला या लोकांची सुद्धा गरज नाही. व्हाय दॅट? बिकॉज ही नॉट टू द डिपेंड्स हॅव टू द कॉन्स्टेलेशन दॅट. डिपेंड्स हॅव टू द फेट ऑर डेस्टिनी दॅट. कारण लोकांसारखा तो नियती, दैव, नशीब जे काही म्हटला जात असतात त्या नशिबावर तो अवलंबून नाही. वेअर दे आर दॅट डज नॉट टू द डिपेंड हिज टू द फेट दॅट. नशिबावर तो कधीच अवलंबून. ही कॉन्फिडंट टू ऑन हिम वर्क दॅट. कारण त्याचा विश्वास जो काही म्हटला त्याच्या कामावर त्याचा मात्र एक विश्वास आहे. त्यालाच आपण म्हटलं गेलं की वर्क इज वर्शिप दॅट. म्हणजे काम हीच पूजा जे काही म्हटला जात असतात किंवा काम मी ही राम आहे असं आपण म्हटलं गेलेलं आहे. तर ही हॅज टू द कॉन्फिडन्स ऑन इज टू द फेट द्या. त्याच्या नशिबावर जे काही म्हटला जात ही डिड नॉट टू द कॉन्फिडन्स हॅव टू द फेट द्या. त्याच्या त्या नशिबावर मात्र तो अवलंबून आहे. ही हॅज टू द कॉन्फिडंट टू हिमसेल्फ दॅट. स्वतःहून मात्र त्याच्यामध्ये तो एक आत्मविश्वास निर्माण झाला गेलेला आहे. आय नो दे सफाइस फॉर दोज हु बिलॉंग टू देम दॅट. यस, नाउ ही नोज वेअर दे आर द सॅटर्न. ग्रह तारे जे काही म्हटला जात असतात त्या ग्रह ताऱ्याच्या माध्यमातून आय होप दे हॅव वेल दॅट. ते ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुखी असेल असं त्याची इच्छा आहे असं त्याला वाटते. नाउ where they are last line in the stanzas, I know they suffice for those who belong to them, the strong and contrast to the rest of the poem that. या माध्यमातून की ते ज्या ठिकाणी असेल, I know they suffice for those, पुरेसे be enough adequate that where was they have to the belong that. ज्या ठिकाणून येत असेल त्या ठिकाणी मात्र ते पुरेशा प्रमाणामध्ये सुरक्षित असेल, पुरेशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते योग्य पद्धतीचे असेल. द स्पीकर ही इज फ्री विल अँड टू द इंडिपेंडन्स दॅट. आणि म्हणून त्या पद्धतीचे स्वतंत्र जे काही म्हटलं स्वतंत्र अशा पद्धतीचा तो कवी त्या ठिकाणी आपला व्यवहार जो काय म्हणा आपला प्रवास जो काय म्हटला तो प्रवास त्या ठिकाणी तो करीतो. इट मीन्स दॅट ही डज नॉट टू द कन्सिडर हिमसेल्फ ॲज वन अमॉंग द पीपल ऑल्सो बिलॉंग टू कॉन्स्टिलेशन दॅट. आणि जसं लोकांचा जो काही विश्वास आहे तशा पद्धतीचा एक विश्वास जो काही म्हटला जात असतो त्याचा तो त्या ग्रहावरती. आय नो दे सफिस फॉर दोज हु बिलॉंग टू देम दॅट. ते ग्रहावरती विश्वास करून राहिले गेलेले आहेत ते त्यांच्याकरता पुरेसे आहेत. बट द पोएट्स हॅव टू बी द कॉन्फिडंट दॅट ही हॅज टू द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दॅट नाव द वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू अस इन अवर टू द लाईफ विल बी वॉन्ट टू सक्सेसफुल दॅट. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मात्र त्याच्याकरता आपल्याला वर्कच हे मात्र महत्वाचं आहे. नाउ हिअर इज टू द ऍक्टिव्हिटीज द फिगर ऑफ द स्पीच दॅट आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. यस, हिअर इज द फिगर ऑफ द स्पीच इज द रिपिटेशन. द वर्ड्स दे आर मीन्स रिपीटेड हॅव बीन रिपीटेड दॅट. ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी यूज केल्या गेले. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द रिपिटेशन दॅट. ऑल्सो आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. याच लाईन मध्ये पुन्हा त्या ठिकाणी फिगर ऑफ द स्पीच इज द ॲलिटरेशन आहेत. का आहे तर देचा
टी, आरचा आर ए, त्याच्यानंतर इकडे सुद्धा दे आर आहेत आणि म्हणून टी आणि ए हा पुन्हा लेटर जे काही म्हटला जात असतात त्या ठिकाणी रिपीट झाल्या गेले. त्याची द पोएटिक इफेक्ट पडतो त्याच्या माध्यमातून. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द अलिटरेशन दॅट. नाउ द सेकंड लाईन, I know they suffice for those who belong to them that. Yes, which are the figure of the speech? Yes, now these are the figure of the speech. The th, those चा th, they चा th आणि them चा th जो काही म्हटला जात असतो तो पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी रिपीट झाल्या गेलेला आहे in the line for poetic effect that. Therefore the figure of the speech is the alliteration that. Now the fourth stanzas of this to the poem. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. Yes. Now the fourth stanza, last stanzas. Now we have to the knowing that. Now these are the stanza has to the given the bracket that. या ठिकाणी हा स्टँजा पूर्णतः आपल्याला 3 स्टँजापैकी वेगळा दिला गेलेला आहे आणि तो ब्रॅकेट मध्ये दिला गेलेला आहे. दॅट इज फॉर द कॉल्ड द पॅरेंथेसिस त्याला म्हटलं गेलं. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग्स दॅट. एक काहीतरी एक महत्व जे काही म्हटलं जात असतात ते या शेवटच्या कडव्याला दिल्या गेलेलं आहे. नाउ द हिज टू द जर्नी दॅट्स. यस, when he has to the started is to the journeys. Still here I carry my old delicious burden that. Yes, the delicious burden that. Now the burden is not to the delicious that. Delicious म्हणजे नाजूक जे काही म्हटला जात असतात विशिष्ट अशा पद्धतीचं कोमल अशा द बर्डन कधीही राहत नाही. बट नाउ द पोएट when he had the started his to the journey that he has to the carry him his to the burden that. बर्डन जे काही म्हटला जात असतात दॅट इज द डिस्क्राइबिंग वर्ड्स. हाऊ वॉज टू द बर्डन दॅट. बर्डन इज द डेलिसियस रेफर्स दॅट. या ठिकाणी त्याचा संदर्भ दिला गेला की डेलिसियस बर्डन आणि म्हणून बर्डन नॉट हॅव टू द डेलिसियस दॅट. बर्डन हे कॉन्ट्राडिक्टरी दॅट इज द फिगर ऑफ द स्पीच इज द पॅराडॉक्स दॅट. I carry them, men and women that. Yes, men and women that. It is to the life before that when he has to the starting journeys. ही जर्नीचा प्रवास जो काही म्हटला जातो प्रवास चालू करण्याच्या अगोदर. यस, द मेनी पीपल्स दॅट, मेन अँड टू द वुमन दॅट्स हॅज टू द मीट टू हिम दॅट. बरेचसे स्त्री पुरुष जे काही म्हटला जात असतात दीज आर टू द पर्सन्स हॅव टू द गिव्ह द गायडन्स टू हिम दॅट. ऑर नाउ दॅट लाईक फॉर दिस आर टू द होप दॅट. त्यांच्या अशा अपेक्षा जे काही म्हटला जात असतात त्या सगळ्या जे काही म्हटला जात असतात त्या सगळ्या मात्र त्या एकत्र करून कॅरी देम, मेन अँड वुमन. आय कॅरी देम विथ मी द व्हेरेवर आय गो दॅट. यस, द पोएट्स हॅव टू द डिसाइडेड दॅट. नाउ व्हेर वॉज ही हॅज टू द गोईंग दॅट. तो ज्या ठिकाणी जाणार ही हॅज टू द कॅरी हिज टू द बर्डन दॅट. अँड नाउ दीज आर द बर्डन्स इज नॉट टू द एनी टेन्शन दॅट, not to the any load on is to the mind that. Yes, he has to the accept to the delicious that. जे काही बर्डन असेल ते त्यांनी स्वीकारल्या गेलेलं आहे परंतु कशा माध्यमातून डेलिसियसच्या माध्यमातून. he has to the not any tension that, he has to the not angry that on this to the person men and to the woman that. these are the burdens for him. त्या स्त्री आणि पुरुषाचं जे काही बर्डन जे काही त्याच्या अपेक्षाचं बर्डन जे काही म्हटलं जात असतात ते बर्डन त्याने डेलिसियसच्या माध्यमातून स्वीकारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. व्हेन फेर वॉज ही हॅज टू द गोईंग दॅट. I swear it is impossible for me to get rid of them. Get rid of them. Here is the mistake that rid of them. Rid of them म्हणजे की सोडून जाणे. Now I swear it is impossible for me that. Yes, the swear म्हणजे प्रार्थना ज्याला म्हटला जात असतो शपथ जे काही म्हटला जातं मेक अ सोलमन स्टेटमेंट जे काही शक्तीच्या माध्यमातून तो सांगण्याचा प्रयत्न करू की इट इज इम्पॉसिबल फॉर हिम दॅट. त्याच्याकरता मात्र ते अशक्यप्राय गोष्ट आहे. दीज आर टू द बर्डन्स दॅट. दीज आर द पीपल्स हॅव टू बी द मेन अँड वुमन दॅट. गेट रीड ऑफ देम दॅट. त्यांना पूर्णतः सोडून टाकणे, त्यांचं ते बर्डन पूर्ण घेणे नाहीत किंवा त्यांचा विचारच करणे नाही. दॅट इज द इम्पॉसिबल फॉर टू हिम दॅट. हे मात्र त्याला अशक्यप्राय अशा पद्धतीची गोष्ट आहे. आय एम फील विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न दॅट. यस, नाउ हिज टू द लाईफ दॅट्स. I am filled with them that. these are to the place. जे काही ठिकाण असेल ते ठिकाण जे काही म्हटला जात असतात त्यांच्या माध्यमातून जे काही म्हटला जातं त्या स्त्री पुरुषांच्या माध्यमातून त्या बर्डनच्या माध्यमातून जे काही म्हटला जातं पूर्णतः तो
भरून काढण्याच्या मनस्थिती, पूर्णतः ते लाईफ जे काही म्हटलं जात असतात, एक विशिष्ट अशा पद्धतीचं आनंदाने तो भरण्याचा तो प्रयत्न करून राहिला गेलेला आहे. व्हाय दॅट? बिकॉज नाउ दिस आर टू द बर्डन ही हॅज टू द ॲक्सेप्ट द डेलिसियस दॅट. कारण असणारं जे बर्डन जे काही म्हटलं जात असतात त्याने ते बर्डन म्हणून त्याला झिटकारण्याचा किंवा टाकून देण्याचा प्रयत्न केला. ही वॉज द नॉट गेट रीड ऑफ इट दॅट, ते मात्र त्या पद्धतीचं सोडून देण्याच्या तो त्या पद्धतीचा सुद्धा विचार त्यांनी केला गेलेला नाही. देअरफॉर आय हॅव फील विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न दॅट. तर त्यांनी ते बर्डन सोबत घेऊन जे काही म्हटलं जात असतात त्यामध्ये प्रवास करत असताना लोकाला जर आपण जर त्या पद्धतीचं जर देण्याचा प्रयत्न करतो म्हणलं तर यस आय विल फील देम इन रिटर्न दॅट, तर त्याच्या इच्छेनुसार जे काही म्हटलं जात असतात ते त्याला त्या पद्धतीचं परत जे काही म्हटलं जात असतात ते परत त्या ठिकाणी त्यांच्याचकडून मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. देअरफॉर नाउ दिस आर टू द पोएम मेसेज टू अस दॅट वी हॅव टू द वॉन्ट टू सक्सेस इन अवर टू द लाईफ और टू द सक्सेस टू अवर जर्नीज अवर लाईफ दॅट. आपल्या जीवनाचा प्रवास जर आपल्याला यशस्वी जर करायचा असेल तर दॅट इज फॉर टू द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दॅट्स. दीज आर द मेसेज in this to the poem has to the given to us that also for we have to the confident to himself that स्वतःवरती स्वतःचा विश्वास असलेला पाहिजे. not to the stick up superstition that अंधश्रद्धा जे काही म्हटलं जातं for that is for to the many people have to depend on to the fate that yes but the get read it that आपण त्याला ते काढण्याचा प्रयत्न करा, मनातून काढण्याचा प्रयत्न करा की now these are to the one of the constellations have to the help in our to the life that is the ways have to the journey of the life. जीवनाचा मार्ग पार करत असताना मात्र आपल्याला एखादे ग्रहतारे आपल्याला सहकार्य देईल. येस दॅट इज नॉट द थिंग्स अबाउट टू अवर लाईफ दॅट. ह्या जीवनामध्ये मात्र अशा प्रकारचा विचार करायचा नाही. मीन्स टू द वी हॅव टू द एव्हरी टाइम टू द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दॅट वी हॅव टू द सेल्फ कॉन्फिडन्स दॅट. एक आत्मविश्वास जे काही म्हटला जात असता तो आत्मविश्वास आपला त्या ठिकाणी असायला पाहिजे. दॅट लाईक फॉर दिस आर टू द मेसेज दॅट वेन वी हॅव टू द वॉन्ट टू सक्सेस इन अवर टू द life or to the you have to the started to your journey of life that the firstly we have to the attitude to your positive that and full of confidence what will you to do that is for to the correct. जे तुम्ही करणार ते योग्यच होणार अशा पद्धतीचा एक विश्वास कॉन्फिडन्स जो काही म्हटला जात असतो तो कॉन्फिडन्स या माध्यमातून आपण बाळगायला पाहिजे. दॅट इज फॉर टू द मेसेज हॅव टू द इन दिस टू द पोएम टू गिवन us that here is to the activities write down the traits the poet exhibit the through the given line there. yes काही विशिष्ट अशा पद्धतीचे सांगितले गेले की या माध्यमातून आपल्याला काय असं त्या ठिकाणी माहित पडून राहिलं गेलं शिकायला माहिती. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी निअरर दॅट यस द कंटेनमेंट दॅट. समाधान जे काही म्हटलं जात असतात समाधान वृत्ती आपल्यामध्ये असायला हवी. सेकंड आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम जिनियसनेस दॅट. त्या माध्यमातून जिनियसनेस असायला हवं. अँड नाव द लास्ट थर्ड लाईन्स आय एम फील विथ देम आय विल फील देम इन रिटर्न दॅट दॅट इज इंटर डिपेंडन्स जे काही म्हटलं जात असतात एक विशिष्ट अशा पद्धतीचं एकमेकावरती जे काही म्हटलं जात असतात डिपेंड जो काही म्हटला जात असतो तो डिपेंड व्यक्ती हा असत असतो. देअरफॉर दॅट लाईक फॉर दिस आर टू द पोएट्स हॅव टू द एक्झिबिट द ट्रेट दॅट हिअर इज द फिगर ऑफ द स्पीच. Still here I carry my old delicious burden that which are the figure of the speech. Yes, now this is the paradox that why that the line is self contradictory because the burdens cannot be delicious there. कारण burden हे कधीही डेलिशियस नसतात. कॉन्ट्रॅडिक्टरीज हिअर इज टू द सेल्फ दॅट एक विशिष्ट अशा पद्धतीच्या या ठिकाणी ती जाणीव त्या ठिकाणी देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द पॅराडॉक्स दॅट ऑल्सो फॉर I carry them, men and women, I carry them with me wherever I go, which are the figure of the speech that yes, alliteration. Why that? Because now here is to the I, three times. Also for these are to the them's are team, H, कडे them's are th, वारंवार वापरला गेलेला आहे. Therefore the yum, men's are yum, मीचा यम जो काही म्हटला जातो हा सुद्धा वापरला गेलेला आहे. Therefore the figure of the speech the alliteration that. Why for the repetition that repetitions has to the words that शब्द जो काही म्हटला जात असतो carry carry I them are used that in one lines. The figure of the speech is the repetition that. And antithesis, why antithesis? The opposite ideas side by side. Which are the opposite ideas? Yes, विरोधाभास दर्शवणारे शब्द जे काही म्हटला जात असतात जर एकाच लाईन मध्ये एका बाजूने जर घेतल्या गेलेले असतात तर त्या ठिकाणी फिगर ऑफ द स्पीच हे अँटिथेसिस असते. कोणता वर्ड्स आहे या ठिकाणी?
मॅन अँड वुमन दॅट. मॅन आणि वुमन हा शब्द आजूबाजूलाच या एकाच लाईनमध्ये घेतला गेलेला आहे. देअरफॉर द फिगर ऑफ द स्पीच इज द अँटीथेसिस, आणि म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ द स्पीच इज द अँटीथेसिस दिल्या गेलेले आहे. द फ्रेंड्स, नाउ हिअर इज द पोएम हॅज टू द complete that. I hope the remaining activities you will try to solve it that, and the next parts we will meet the poet song of the open road in the appreciations on this my YouTube channel Ranjay Saudari. Please subscribe it. Now you have want to see and watch the more videos in our course book 12th class English, the YouTube channel Ranjay Saudari. Thank you.